जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणि नाळावणे या पठारावर पाण्याचा प्रश्न आता भेडसावू लागलेला आहे। आपण इथे पाहतोय हा जो बंधारा आहे, हा बंधारा पूर्णपणे आता आटू लागलेला आहे। या नवलेवाडी परिसरातील जो भाग आहे, इकडे पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण होते। टँकरची मागणी केलेली आहे, टँकर सुद्धा 1-2 दिवसामध्ये सुरू होईल। शेतीसाठी या बंधाऱ्यातलं थोडंफार पाणी वापरलं जातं किंवा जनावरांना पिण्यासाठी हे पाणी वापरलं जातं, परंतु हे पाणी एक 15-20 दिवस पुरेल, त्याच्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात इथं गैरसोय होणार आहे। शासनाने इकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणार आहे, परंतु इकडे पाऊस कमी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा प्रश्न जनावरांच्या गंभीर निर्माण होत असतो, लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण होत असते आणि प्रामुख्याने सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे, परंतु एक 15-20 दिवसामध्ये कदाचित पिण्याच्या पाण्याची गैरसोय भेडसावू शकते। आता हा जो बंधारा आहे, हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधलेला आहे, परंतु बंधारा सध्या काही प्रमाणामध्ये आता आटू लागलेला आहे। प्रचंड ऊन आहे, उकाडा खूप आहे, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळं एक 8-10 दिवस हे पाणी पुरेल, त्यानंतर मात्र पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची मोठी गैरसोय होणार आहे। यातलं पाणी पिण्यासाठी तर काही वापरलं जात नाही, शेतीसाठी वापरलं जाते, परंतु हे पाणी एक 8-10 दिवस पुरेल, त्याच्यानंतर मात्र इकडे गैरसोय अधिक प्रमाणात होईल। पंचायत समितीचे अधिकारी इकडे आले, त्यांनी पाहणी केली, टँकर सुरू करायला हवा अशा प्रकारची इथल्या सरपंचांची, अर्चना उबाळे यांची मागणी आहे। आता टँकर 2-3 दिवसात सुरू होईल किंवा कसं काय नियोजन असेल आज आपण सांगू शकत नाही। आपण सरपंचांचं पण म्हणणं घेणार आहे, परंतु या सुरकुलवाडी परिसरामध्ये देखील पिण्याच्या पाण्याची गैरसोय निश्चित भेडसावलेली आहे। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, सुरकुलवाडी।